नमस्कार मित्रांनो, आज वार आहे सोमवार आणि काल सुट्टी होती. आपण कालच इथं आलो, काल सकाळी सकाळी. आणि काल सुट्टी असल्यामुळं काल काय आपल्याला बुकिंग मिळालं नाही आणि आज पण काही मिळालं नाही दिवसभर या ओम चौधरी ट्रान्सपोर्टमधून. पण दुपारी एकाला नंबर दिला होता मी, त्याने आपल्यासाठी बुकिंग बघून ठेवले, डायरेक्ट भिवंडीच. तर आपल्याला एंट्री आहे दिल्लीमध्ये आज जायला 11च्या नंतर. दिवसभर एंट्री नाही इकडं. 11च्या नंतर आपण आपली गाडी जाऊ शकते आणि आपली गाडी जायला फक्त 100 रुपये खर्च आहे, कारण आपली पेट्रोल CNG आहे. आणि डिझेल गाडी जर आज जायची म्हटलं तर 1500 ते 1800 रुपये खर्च आहे. तर एवढा फरक आहे बघा. 100 रुपयेमध्ये आपली गाडी आतमध्ये जाऊ शकते दिल्लीमध्ये. आणि लोडिंग होणार आहे आपलं सकाळी लवकर लोडिंग करून गाडी तुमची बाहेर काढून देतो म्हणजे. त्यामुळं आता थांबलोय बघा. आता वाजलेत 6:45 संध्याकाळची. तेच चौकशी करायला या ट्रान्सपोर्टवाल्याला फोन केला, दिल्लीमध्ये कधी एंट्री. त्यानं सांगितलं 11च्या नंतर. त्याला म्हटलं मला माल मिळाला आहे. तर तो म्हटला माझ्यापाशी पण एक माल होता अहमदाबादचा. बघा म्हटला, तुमचा तो मुंबईचा मिळाला तर भरा, नसेल तर मग अहमदाबादचा भरू. ठीक आहे म्हटलं, कारण ह्याला आपण कन्फर्म केलेलं आहे भाडं, त्यामुळं तर जाऊ दे, भिवंडीच भरू, म्हणजे डायरेक्ट आपण जाऊ शकतो मुंबईला. चला तर मग थोडा टाइमपास करू 11 वाजेपर्यंत. जेवण पण करायचं आहे, जेवण करू इथं आणि जाऊ. चला. तर गौरी गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ह्या माझ्या घरच्या गौरी गणपती. मला व्हिडिओ आला घरून. तर चला आता झोपू आणि 11 वाजता निघून जाऊ. जरा झोपा म्हटलं बघा. 11 वाजता जायचं. त्याची गंड दारात येऊन चालवा झालं. या माणसानं कुत्र्याचं पिल्लू त्या गटरीमध्ये टाकलं. यातल्या एकानं बघितलं आणि त्याला मारलं. आणि गटरीत त्याला उतरून कुत्रं काढायला लावलं. काढलं त्यानं कुत्रं. ते जरा अजून मारा म्हणतं. त्यानं पण असं करायला नाही पाहिजे ना. मुख्य जनावराला पाण्यात टाकलं. पाऊस चालू आहे, पावसाचं थांबायचं नावच नाही बघा. आणि तसल्या पावसात त्याने टाकलं. त्याची शिक्षा त्याला मिळाली. जैसी करणी वैसी भरणी. चला निघूया आता. वाजलेत 11:15 आणि निघायच्या टायमाला बरोबर बघा कोणी मागं टेम्पो लावून गेले. आता त्याला हुडकायची पाळी आली. जेवाय गेले, कुठे गेले काय माहिती. चला आधी त्याला पकडून आणू, मग निघू.
बघा मित्रांनो, दिल्ली म्हणजे त्याला आमची खूप संगी बरी आहे याच्यापेक्षा. गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा, इथं गाडी लावली आपली HRP चौक. इथं आत लोडिंग करायची. चला आता फ्रेश झालं, जाऊन नाश्ता करू. पार्टीवाल्याने 500 रुपये दिलं बघा नाश्ता करायला. रात्री 12 वाजताच येऊन थांबलो मी, सकाळी आला पार्टीवाला. चला चला मित्रांनो, नाश्ता वगैरे आता आपलं झालं आहे आणि आता वाजले 10. एक अर्ध्या तासात आपली गाडी लोड होईल. एशियन पेंटचं काहीतरी सामान आहे, मला वाटतं कलर बिलर असेल. एक 500 किलो वजन होईल. तेवढं घेऊन आपल्याला जायचं आहे भिवंडीला. आणि भिवंडीला जायला आपल्याला लागतील 2 दिवस. इथून आहे 1400 किलोमीटर. तर चला बघूया कधी घेते गाडी. घेतो म्हणलं एक 10-15 मिनटात लोड करू आणि निघू आपल्या दिल्ली टू भिवंडी प्रवासाला. चला. तर आपल्याला नाश्त्यासाठी ते कस्टमरने मित्रांनो 500 रुपये दिले होते. त्यातलं 95 रुपये खर्च झाले आणि 405 रुपये आपल्याकडे शिल्लक आहेत. बघा, हे 5 रुपये, 1 2 3 आणि 4. तर हे पैसे आपण त्याला रिटर्न देऊया. चला काय म्हणते बघू. तर आपल्या गाडीचं लोडिंग चालू झालं मित्रांनो. आणि मटेरियलचं शूटिंग करायला अलाउड नाही तिथं. म्हणलं ठीक आहे, चला गाडीत बस. तर त्यांचे 400 रुपये दिले त्याला. तर तो काय म्हणला माहिती का, अरे सब पैसा तो वापस ऐसे ही लेके आया, क्या खाया. मैं बोला नहीं, 100 रुपये गया बस. तो ठीक आहे बोला. तर आपल्या इकडचं एखादा असता तर म्हणलं असता, 20 रुपयाला 10 रुपयाला वडापाव येते, 50 रुपये गेलं, 450 रुपये दी रिटर्न. तर ते तसं नव्हतं. चांगला होता माणूस. चला आता बघू, गाडी लोड करू आणि पहिल्यांदा आपण CNG भरू. कारण रात्रभर CNG आपला 2 कांड्या कमी झाल्या. AC लावून झोपलो होतो रात्री. कारण इथं दिवसभर भरपूर ऊन असतं आणि संध्याकाळी थोडा बारीक पाऊस येतो, त्यामुळे लय गरम होत होतं. चला गाडी लोड झाली, पेपर घेऊ. आणि गाडी लोड झालेली आहे, पेपर मिळालेत. आणि आपण आता सुरुवात करूया आपल्या प्रवासाला दिल्ली टू भिवंडी. चला. आत्ता आपल्याला ट्रॅफिकवाल्याने पकडलं होतं, हरियाणा ट्रॅफिक. तर आपल्या गाडीवर 5 चलन पेंडिंग आहेत, पण ते आपले महाराष्ट्रातले. एक आहे उत्तराखंडचा आणि 4 आहेत मुंबईचे. तर ते ट्रॅफिकवाला म्हटला 5 चलन पेंडिंग है. म्हटलं ठीक है, भर देगा ना भाई के नाम पे गाड़ी है, वो ऑनलाइन भरेगा और वो इधर के नहीं है, मुंबई के हैं. तो बोला मुंबई से आई गाड़ी. मैं म्हटलं हाँ, हिमाचल गया था. तर बघा त्याला एवढं हे झालं, एवढी छोटी गाडी एवढ्या लांब कशी काय जाऊ शकते. तर त्या बिचाऱ्यानं आपल्याला काय नाही हे केलं. त्याला सांगितलं चलन जे पेंडिंग आहे ऑनलाईन भरून टाकतो आम्ही. ठीक आहे बोला, जाऊ. चला. पावसाचं
पावसाचं आगमन झालेलं आहे आणि असा रस्ता बघा आपल्याला 200 किलोमीटर आहे. एट लेन रस्ता 200 किलोमीटर कंटिन्यू. इथं कुठेतरी CNG भरायला थांबायचं, डायरेक्ट 200 किलोमीटरच जाऊन थांबायचं. सगळीकडे आभाळ आले बघा, पाऊस जोरात चालू आहे. पंपावर थांबलो होतो बघा. ह्याच्या आधी एकदा मी गेल्या वर्षी काय आलो होतो, इथं फोटो काढला होता माझ्या गाडीचा. मस्त फोटो निघाला होता. आणि आपण बघा, आपल्याला त्या कस्टमरनी 200 रुपये दिले होते जेवण्यासाठी. जेवण काय मी करत नाही, कारण जेवल्यावर मला लागते झोप. त्यामुळे मी बघा हे काय काय घेतलं टाइमपासला. 20, 40, 60, 60, हे 60 आणि हे 40. ₹160 रुपयाच्या वस्तू घेतल्या ते बघा आपण टाइमपाससाठी. मुंबईत गेलं तरी पण संपत नाही आपले. तर चला, CNG साठी थांबलो होतो पण CNG काय भेटला नाही. पुढं बघू चला. मित्रांनो, रात्रीचे वाजले 9:30 आणि झोप एवढी यायला लागली. एरिया पण असा आहे की झोपू शकत नाहीत. आणि ह्या गयाने एवढा वैताग दिलाय या राजस्थानमध्ये ना, अहमदाबादमध्ये ना, UP मध्ये, MP मध्ये. हे बघा, असं दर 2-3 किलोमीटरला 40-50 गया रोडवर आहे. तर 2 वेळा गयाला ठोकता वाचलं. काय दर 2 किलोमीटर गेलं का गयांची मीटिंग आहेच रोडवर एवढे येते. आतापर्यंत जवळजवळ 1000 गाई रोडवर दिसली असेल. मला रोडवर एवढे येते. आजूबाजूला शेतात, डोंगर, जंगलात किती आहेत काय माहिती. तर या गयांपासून सांभाळून जायला लागतंय. आणि बाकी काही कुत्री नाही. गया आणि कोल्ह पण दिसलं. 2-4 वेळा कोल्ह दिसलं. ती घाबरते ते आपल्याला. कोल्ह्यांचं काय नाही, पण गया हालत नाही. तर रोडच्या बरोबर मध्येच. मित्रांनो, रात्रीचे वाजले बघा 11 आणि आपण थांबलोय जेवायला. झोप पण लागायला लागली. जेवण करून झोपूया म्हणलं. आता CNG पण भरलं. आता आपण निघणार, जेवण करून झोपूया. गाडी आपली लागली. दिसत नाही बाबा, लांब आहे. आणि आपण ऑर्डर केले बटर दाल फ्राय आणि रोट्या.
तर जेवण बिवण आपलं झालंय मित्रांनो. आता वाजलेत 11:15 आणि आता मस्तपैकी AC BC लावून रूम आपली एकदम चिल्ड केली आणि झोपूया आता 4-5 तास आणि भेटूया आता सकाळी. तोपर्यंत गुड नाईट.